एका हातात पेन्सिल, समोर कोरा कागद आणि मनात समाजातील विसंगतीवर प्रहार करण्याची जिद्द. हा तरुण पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक बनेल याची कल्पना त्या काळी कदाचित कोणालाच नव्हती. हा प्रवास आहे बाल केशव ठाकरे यांचा. एक व्यंगचित्रकारापासून लाखो समर्थकांच्या दृष्टीने हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाच्या. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या घरात वाढलेल्या बाळासाहेबांवर सामाजिक प्रश्नांविषयीची जागरूकता आणि अन्यायाविरोधातील स्पष्ट भूमिका यांचा प्रभाव लहानपणापासूनच पडला. वडिलांच्या विचारांनी त्यांना समाजाकडे केवळ पाहण्याची नव्हे तर त्यावर भाष्य करण्याची प्रेरणा दिली. मात्र त्यांनी सुरुवातीला राजकारणाचा मार्ग निवडला नाही. त्यांना आकर्षण होते रेखाटनाचे, निरीक्षणाचे आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवण्याचे. मुंबईत त्यांनी द फ्री प्रेस जर्नलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केले. त्यांच्या चित्रांमध्ये केवळ विनोद नव्हता, त्यामागे सामाजिक आणि राजकीय भाष्य दडलेले असे. सत्ताधारी असोत किंवा प्रभावशाली व्यक्ती, बाळासाहेबांच्या कुंचनापासून कुणीच सुटत नसे. त्यांच्या चित्रांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. मात्र काही वैचारिक मतभेदानंतर त्यांनी ती नोकरी सोडली. सन 1960 त्यांनी मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले. हे केवळ व्यंगचित्रांचे नियतकालीन नव्हते, ते महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्नांवर थेट भाष्य करणारे व्यासपीठ बनले. मुंबईतील मराठी तरुणांच्या रोजगारांच्या संध्या, स्थानिकांच्या समस्या आणि प्रशासनातील दुर्लक्ष यासारख्या विषयांना मार्मिकने सातत्याने वाचा फोडली. अनेक मराठी युवकांना वाटू लागले की त्यांच्या भावना शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून कोणीतरी निर्भीडपणे मांडत आहे. याच काळात महाराष्ट्रात प्रादेशिक ओळख, रोजगार आणि मुंबईतील बदलत्या सामाजिक रचनेबाबत चर्चा वाढत होती. या पार्श्वभूमीवर 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. पक्षाची सुरुवातीची भूमिका मुख्यतः मराठी माणसाच्या हक्कांभोवती केंद्रित होती. स्थानिक युवकांना रोजगार, मराठी भाषेला सन्मान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण हे प्रमुख मुद्दे होते. या भूमिकेमुळे त्यांना मोठा जनादर मिळू लागला. बाळासाहेबांनी कधी विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढवली नाही, तरी त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असे. त्यांच्या भाषणांची शैली वेगळी होती, सरळ, आक्रमक, विनोदी आणि अनेकदा उपरोधक. ते कठीण राजकीय विषयी सामान्य माणसाला सहज समजेल अशा भाषेत मांडत. समर्थकांच्या दृष्टीने ते नेतृत्वाचे प्रतीक होते, तर विरोधक त्यांच्या भाषणावर आणि भूमिकेवर अनेकदा टीका करत. त्यांच्या सार्वजनिक जीवनाकडे या दोन्ही दृष्टिकोनातून पाहिले जाते. 1980च्या दशकात शिवसेनेच्या राजकारणात एक महत्त्वाचा बदल दिसू लागला. मराठी अस्मितेबरोबरच हिंदुत्व हा विचार पक्षाच्या राजकीय भूमिकेचा प्रमुख भाग बनत गेला. राम जन्मभूमी आंदोलनासारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर बाळासाहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या समर्थकांनी त्यांना हिंदू हृदय सम्राट ही उपाधी दिली. ही उपाधी त्यांना अनुयायांमध्ये लोकप्रिय झाली आणि पुढे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेचा अविभाज्य भाग बनले. 1995 शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. या काळात बाळासाहेब स्वतः कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते, परंतु राज्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव मोठा असल्याने व्यापकपणे मानले जात असे. समर्थक त्यांना निर्णयक्षम नेता मानत, तर टीकाकार या प्रभावावर प्रश्न उपस्थित करीत. त्यांच्या आयुष्यात अनेक वादही निर्माण झाले. त्यांच्या काही भाषणांवर, राजकीय भूमिकांवर आणि आंदोलनाच्या पद्धतींवर विविध स्तरातून टीका झाली. त्याचवेळी त्यांच्या समर्थकांचे मत होते की त्यांनी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचे प्रश्न निर्भीडपणे मांडले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व समजून घेताना त्यांच्या कार्याचे कौतुक आणि त्यांच्यावर झालेल्या टीका दोन्ही बाजू समजून घेणे आवश्यक होते. 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक उपस्थित राहिले. ती महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सार्वजनिक अंत्ययात्रेपैकी एक मानली जाते. त्यांच्या निधनानंतरही त्यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात, मराठी अस्मितेच्या चर्चेत आणि शिवसेनेच्या इतिहासात कायम राहिले. एका व्यंगचित्रकाराने हातातली पेन्सिल कधी विचारांचे शस्त्र बनवली आणि कधी त्या विचारांनी लाखो लोकांना एकत्र आणले. हा भारतीय राजकारणातील वेगळा अध्याय आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची मते आजही वेगवेगळी असू शकते. काहींसाठी ते मराठी माणसाचा बुलंद आवाज होते, काहींसाठी हिंदुत्वाचे प्रभावी नेते, तर काहींसाठी अत्यंत वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्व. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे, महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासावर
त्यांनी उमटवलेला ठसा आजही स्पष्टपणे दिसून येतो.